दीपू चंद्र दास एक फॅक्टरी वर्कर होते, ज्यांचे कपडे काढण्यात आले, त्यांना मारण्यात आलं, त्याच्यानंतर त्यांना झाडाला टांगून अगदी पेटवून देण्यात आलं. आणि हे सगळं का घडलं? त्याने एक असं स्टेटमेंट दिलेलं होतं जे एखाद्या रॅडिकलाइज एक्स्ट्रीमिस्टला पसंत आलं नसतं. आणि स्टेटमेंट पण काय होतं? सगळे रिलिजन सेम आहेत. त्याच्यानंतर तिथल्या रॅडिकल ग्रुपला असं काय वाटलं की ते स्टेटमेंट आमच्या धर्माच्या अगेन्स्ट आहे, आमच्या गॉडच्या अगेन्स्ट आहे, आणि त्याच्यानंतर हे सगळं झालेलं आहे. आता तिथले 2 ऑफिसेस आहे प्रेसचे, एक प्रथम आलो आणि दुसरं द डेली स्टार. या दोन्ही ऑफिसला जाळण्यात आलं का? तर ते प्रो युनुस होते, त्यांनी युनुसच्या बाबतीत पॉझिटिव्ह काहीतरी छापलेलं होतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होण्याचं कारण जे आहे ते आहे 2024चा प्रोटेस्ट. त्या प्रोटेस्टमध्ये कसं आपण बघितलं, युनुसचं सरकार स्थापन झालं, त्याच्यानंतर शेख हसीनांना बांगलादेशमधून आश्रय घेण्यात आला भारतात. या मागचे जो मुख्य नेता होता शरीफ उस्मान हादी, याचा मृत्यू झालेला आहे. याच्यावर 12 डिसेंबरला गोळीबार झाला. त्याच्यानंतर रॅपिडली बांगलादेशमध्ये पूर्णपणे प्रोटेस्ट वगैरे चालू आहे. आता हे सगळं का चालू आहे याचं कारण आहे 2026ला बांगलादेशमध्ये इलेक्शन्स आहे. आणि जर कट्टरतावादी सरकार सत्तेत यायचं असेल तर लोक कट्टरतावादी व्हायला लागलेले आहेत, आणि तसंच काहीतरी घडलेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे, इस्रायल एक एवढा देश आहे जो ज्यू कम्युनिटीच्या कायम सोबत उभं राहतो. आणि आज बाकी सगळं जाऊ दे, धर्म वगैरे सगळं जाऊ दे, एक मानवतावादी दृष्टिकोनातून भारताने बांगलादेशकडे बघितलं पाहिजे. आणि तिथल्या हिंदूच्या मायनॉरिटीवर जे अत्याचार होत आहेत त्याच्यावर विचार करण्याची गरज. जय हिंद, जय भारत.